सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर आजचा व्लॉग स्पेशल व्लॉग होणार आहे थोडासा, कारण का आपल्या भाईची गाडी पण आहे. तर चाललं आम्ही असंच बीच साईडला. जरा पेट्रोल टाकायची इच्छा तिथेच आहे, वटाला टाकतो, त्याच्या मागे मी पण टाकणार, तो जसा टाकेल तसा. तर आजचा व्लॉग भाईसोबत खूप दिवसांनी, कारण का टाकायला पण जमत नाही आणि काढायला पण जमत होता, आणि त्याच्यासोबत टाकायची तर मला इच्छाच होती. पण भाई आता रविवारचा फ्री असतो म्हणून बोललो जाऊ दे, टाकून घेऊया, नंतरला टाईम भेटेल नाही भेटेल म्हणून. काय करतो आहे भाई, फोर व्हीलर. तर तेच खूप दिवस झालं तुमच्याशी पण बोललो नव्हतं, तर बोललो आज टाईम भेटला तर आज व्लॉग पण काढू. आणि परत शिपवरची जायची पण डेट आली आहे माझी, तर किती 22 जून तेव्हा मी निघणार शिपवर. बोला आता मला मे बी आजचा ब्लॉग निघत असेल तर टाकून घेऊया. मग बोललो आज जाऊ, ब्लॉग काढू, टाकू, जरा तुमच्याशी पण बोलून थोडंसं घेऊच. कंटेंट आपल्याला भेटतो का गाईज? कधीच नाही भेटत कंटेंट, म्हणून मग स्वतःला कंटेंट काढायला लागतो. म्हणून आज त्याला घेऊन कंटेंट शोधत निघत आहे. भेटला तर भेटून जाईल, नाही तर काय नाही भेटणार. हायपर राईडची पण इच्छा होती, पण बोललो एवढ्यात नको, हळूहळू. आणि रस्ते पण बेकार आहेत, तर कसं जाऊ कसं नाही समजत नाही. बघा ना, जिथे जाईल तिथे खड्डे 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 थोडेसे आहेच. तर पोचता टाईम तर लागणार आहे, कारण काय बघा, एवढं तुम्ही गाड्या बघून समजून जातील, टाईम लागेल. तोपर्यंत तुम्ही राईड एन्जॉय करा, मस्त काय बोलतो ते ऐका. काय असं काय मनाला लागणार असं काय बोलणार नाही मी. चुप कर बे कुत्ते. जोपर्यंत असं माझ्या मनात काही येत नाही तोपर्यंत असं काय बोलणार. मला समजलं असेल तर ठीक, नाही तर अजून समजणं एवढी ताकदच नाही. तोपर्यंत जाऊया लवकर, बाईची 200 चमकते आहे. Oh my God! Wow! रस्तेच नाही, पळवायला मन करते पळवायची, पण रस्तेच नाही तर काय करू. सिग्नल लागला आहे का? अरे यार, सिग्नलच लागलं. भाई आता सुट्टे पण नाहीत आपल्याकडे. सुट्टे असते तरी गूगल पे हे. चला गूगल पे बघूया. अच्छा, थँक्यू. $50 मार देता हूँ. 100 रुपये अभी थोड़ा जाने का पेट्रोल के लिए बचा के रखा है. मैं गरीब हूँ. ये देखो मार दिए दोनों. चलो थैंक यू. मित्र आहे, तुम्हाला ओळखणार नाही सध्या, FZ वाला. तर सुटला आहे फाटक, सॉरी सिग्नल, तर निघतो. तर गायज, मी इंस्टाला मला सतत ते रील्सला हे येतं आहे, काय बोलतात ते, रील्सला स्क्रोल करतो तेव्हा रील्सच येतं आहे की भाई इकडे आहे ना, इकडे जे स्वतःचे आपले आहेत ना ते आपल्याला सपोर्ट नाही करत आहे.
असं मला माझ्या फील्डला येतं आहे. जे स्वतःचे आपले आहेत ते मला सपोर्ट नाही करतात, ते दुसरे आहेत त्यांची लाईक कमेंट वगैरे सगळं येतात आहे. जे स्वतःचे आहेत ना त्यांचे काय सीन समजत नाही, पण हे खरंच आहे मे बी. आता मी यूट्यूबला वगैरे टाकतो, फक्त व्ह्यूज येतात तर ना लाईक पण कमीच येतात. काय म्हणून माहिती नाही, ते खरं आहे काय माहिती नाही, पण माझ्या मते आपलं जे आहेत ना त्यांनी तर फुल सपोर्ट केला पाहिजे आपल्याला. कारण का ते सपोर्ट करतीलच तर तेव्हाच आपण पुढे जाऊ. आणि जे पण व्हायचं ना स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या दमावर बोलतात ना, जे स्वतः करते तसं करा. ते असं सपोर्ट घ्या थोडाफार, पण एवढा पण नको की नंतर त्यांनी सांगायला ना पाहिजे भाई हा माझ्या जीवावर झाला याचं. असं काही पण होऊ दे, मग करणार ते स्वतःच्या जीवावर का बस. तर जाऊ. हे बघ आज काय संडे आहे म्हणून गर्दी काय समजत नाही मला. तर भाईला बोलत होतं मी हेल्मेट घाल, किती रिक्वेस्ट केलं तर नाही भाई हेल्मेट जाऊन मला ग्लव्ज पाहिजे असं. तर मी बोललो मी कुठे ग्लव्ज घातलेत बघ ना, असंच निघालं. ते बोलतो नाही तू प्रॉपर घालून निघाला आहे. अरे काय प्रॉपर ह्याच्यात, हे पण प्रॉपर घातला म्हणजे काय नाही तर प्रॉपर. पण बरं वाटलं आज तुमच्याशी राईड करून, तुमच्याशी बोलून वगैरे. आज जरा रप दोघांच्या गाड्या जातात ना. एवढ्या दिवस मी स्लो टाकायचो, तर आज रप जातात आहे थोड्या. ओव्हरटेक कसं करतं भाई. तर जाऊ जरा पेट्रोल पण टाकायचं, पेट्रोल नाही आता, डायरेक्ट भेटतं तुम्हाला पेट्रोल पंपकडे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ एन्जॉय कराच, आवडेलच. तर गाईज फायनली पेट्रोल पंपकडे आता पोचतील काही सेकंदात. तर टाकूया पेट्रोल लवकरात लवकर आणि जाऊया बीच साईडला. बघू तर बसतील थोडं आणि येतील. तोपर्यंत काय इथं पण गर्दी असते रे फट्टे. टाकायची तर टाकायची कुठे, तर टाकू तोपर्यंत इकडेच लाईनमध्ये असं लागायला लागेल. माझ्या कुठे चालला, माझा तिकडे चालला, मी इकडे जातो. काय पेट्रोल नाही ना सध्या लाईनच असणार इकडे सगळीकडे. विनायक तिकडे थांबला आहे, तोपर्यंत पेट्रोल वगैरे भरू मस्त, मग निघू. तर गाईज मी आता नोटीस केलं समोर बुलेट 350 आहे. तर मी बोललो कोणतरी पोरगे आहे, नंतर समजलं अरे भाई पोरगी चालवते. चांगली गोष्ट आहे ना, खूप जण आता रायडर पण पोरी निघालेत. चांगली गोष्ट आहे, म्हणजे रायडर कम्युनिटी पण वरती आले पाहिजे. जसं ती तुमची कॉक्रोच जनता पार्टी काय समजत नाही, तसं आपला रायडर कम्युनिटी पण आली पाहिजे वरतीच. काय नाही, मी यावेळेस तरी रायडर कम्युनिटीला पण टॅग मारेलच यूट्यूबला. कारण का माझी पण खूप इच्छा असते रायडिंगला जायची, पण सध्या काय समजत नाही, डोकं चालत नाही. संडे येतो झोपलेलं असतं, संडे आला का झोपलेलं असतं. बघू आता तोपर्यंत. तर काय झालं आहे आपला नंबर, तर टाकून घेऊ. कोण फोन करते कसपासून. पेट्रोल किती झालं आहे, 111 झालं काय. मी पण 250च टाकतो आहे, जास्त नाही. कारण का आता जाईल तेव्हाच टाकेल.
R3 आहे ना ती. जास्तच दाबली आहे R3. तर घेईल का पुढे? हां ते 350चं लवकर बंद नाही होत. काय सीन समजत ना. काय ग. अडीचशेला बाबा. अडीचशे. नाही कॅश. E20 कुठे भेटेल काय अंदाज आहे का? चालेल सर. E20चंच पेट्रोल लागतं ना हिला. चला तर निघूया बीचला. पावसाचं वेदर तर पावसाने केलं आहे. आला तर जाऊ बीचला. थोडे गाडी दे बापरे खडी. आज बीचला पण गर्दी असेल विनायक. आज बीचला पण गर्दी असेल. आज बीचला गर्दी असेल बोललो. नाही काय बापरे खडी खडी खडी. ये हळू हळू हळू. आईला हळू. कुठून? इकडनं टाकूया. हां तेच तर. चल चल. बघा ना जिथे तिथे खड्डे थोडेसे. सोड. वसाई विरार कधी चांगलं होईल काय माहिती. तोपर्यंत चालू आहे गाड्या अजून काय. त्याला बोलत होता हेल्मेट घाल मस्त वाटेल तर ऐकतच ना. हेल्मेटने कसं जरा मग पब्लिक रिॲक्शन थोडेसे आले असते. जास्त नाही पण थोडेसे तरी आले असते ना. मग ऐकायलाच नाही बघा. नाही बाई. चला पण माझं माईक बाई बेनेली पण आल्या मागून. बाई बाई आवाज येत असेल माईकमध्ये बम बम बम. एक तर सुपर बाईक पाहिजेच रे आपल्याकडे. त्याशिवाय मजा नाही. ही पण आहे बस झाली तरी पण. आवडेल आपल्याला सुपर बाईकसुद्धा. म्हणजे बेनेलीवाली. जसा आवाज आला तसा मी व्हिडिओ जरा ऑन केला. म्हणजे थोडं तरी काहीतरी कॅप्चर होईलच ना. जेणेकरून आपले व्हिडिओ पण जरा लॉंगचा सवाल नाही. अशीच बायकर्स कम्युनिटी असते तरी मजा आली असती. तरी भाई आपल्या बाजूने बेनेले चालले. हा हा हो SC प्रोजेक्ट भाईने लावतात फुल मजबूत. सागर मस्त वाटते बघायला पण ब्लॅकमध्ये. त्याला माहीत पेट्रोल किती खाते किती नाही. मग
SC प्रोजेक्ट SC प्रोजेक्ट एक्झस्ट मस्त ठेवलं हा पण माझी गाडी, काही पण बोल. पण एकच सीन आहे, पोलिसांनी पकडलं म्हणजे तिथे वाट. विनायक त्यांच्यासोबत चाललाय काय? बायकर्स कम्युनिटी. वाजले किती? 6:15. तेच बोलला 7 वाजायला येतील बस आता. काय नाही, भारी वाटते गाईस. मी पण आपटलो तिच्या पाठी. त्याने पळवली का मग आहे हे, पण पळवणार नाही. पळवली रे, गेली. जाऊ दे भाई. 400 तू गप्प राहा, तू आहे तिकडे जाग्यावर. काय काही नाही, आपलं आरामातच जाऊ आपण. आज सगळे ब्लॉगर दिसतील वाटतं. ब्लॉगर नाही पण खूप जणांच्या गाड्या बिड्या. परत आली भाई बॅनेली कडक आहे रे भाई. अशी जरी घेतली असे तरी बस झालं. काय आवाज आहे रे भाई, फुल. हा काही आवाज आहे, फुल पॉवर. बघू शकता तुम्ही इकडची गर्दी. हो काय रस्ता आहे भाई. फुल पागल. जल्लोष आहे रे रस्ता. आत्ता काही सेकंदामध्ये आपण बीचवर पोहोचणार आहेत. काही सेकंद, हा भाई, मिनटं नाही. मिनटं एवढा मग मोठा ब्लॉग होऊ द्या ना भाई. लीन पण गाडी भारी आहे. काय रे, फोर व्हीलर फोरनं सरळ आला. मागे पण मी एक ब्लॉग टाकलेला या बीचचा, तेव्हा आपल्याला आपल्यासारखी ड्यूक 390 सुद्धा दिसलेली होती. तू बोल. अरे एवढी गर्दी आपल्या जागेवर. खाली कुठून उतरतो? तू पण उतरवतो? अरे चढवची कशी मग? खालीचा प्रश्न नाही, पण आपल्या जागेवर बघूया, भेटेल ना. तेच आम्ही एक स्पॉट बघतो आता, कुठेतरी भेटेल असं वाटतंयच. बघू, खूप मोठी व्हिडिओ होणार आपले भाई. चल, आज बघा संडे आहे, तर आजची गर्दी बघू शकता तुम्ही. बाप रे बाप, तुम्हाला पब्लिक दिसतच असेल. आणि भाई काय व्ह्यू आहे रश्या.
मोजो नाही सॉरी हार्ले सारखी खूप पब्लिक बसली अरे. ओ भाई काय व्ह्यू आहे. पाण्याला पण भरती आहे थोडी, पाऊस येणार आहे ना त्याच्यामुळे. रिॲक्शन पण खूप भेटतीलच आपल्याला. बघतात लगेच नजर हटवतात ते. ओ भाई 11 बाईकवाला इकडे झाला काय. R3 अरे ना भाई, गाडीचा नॉलेज आहे आपल्याला, नाही असं थोडी नाही. थोडंफार नाही जास्तच आहे. मी मनात विचार करतो की थोडंफार आहे पण जास्तच आहे. टाकमध्ये दाखवतो. तिकडे पण पब्लिक आहे वाटतं. तिकडे ही बघ बाईक बघ आई जेवली. एक नंबर रे, भारी आहे. ओ माय गॉड, इकडे बघ, इकडे तर सीन आहे. काय बसायला भेटणार आपल्याला. इकडे तर सीन आहे. काय बसायला भेटणार. 2000 years later. तर काय बघू शकतो, खूप गर्दी. गाडी मूव व्हायला पण जागा नाही वाटतं. खाली पण पब्लिक बघू शकता तुम्ही. इकडे पण आहे खाली पण. पाऊस पडला पाहिजे. सगळे पडतील नाही पडतील. फोर व्हीलरच्या पुढे जायला पाहिजे तो पण हळूहळू. पण त्याला पण जागा भेटेल तर टाकेल ना तो. तशी जागाच नाही भेटत आहे तो. गाईस किती पब्लिक दिसते. पूर्ण भरलेलं आहे. ह्याला काय गाडी लावायला भेटणार नाही इकडे. दोनों भाई तबाही असं झालं ते. KTM तर बघू. सरळ रोडला जर भेटलं तर स्पॉट आम्हाला, नाही तर काय दुसरा इलाज नाही. आता गप्प बसायचं, थंडा घेऊ, बसू, बस विषय संपला. दुसऱ्या पर्यायच आहे ना. नाही पाहिजे तेवढी गर्दी झाली आज. अरे हां, तेच थोडीच आहे ना. ए आवाज काढ बस. भाईने मस्त गेले ट्यूब. बेनेलीवाला इकडे थांबलाय. GT बेनेली R15 घे. आज गाड्या दिसायचं काही कमी नाही वाटतं. लास्टला ते इथेच थांबवायला लागेल आम्हाला कुठेतरी. आज काय व्हिडिओ बनेल का नाही माहिती नाही. बघू. तेव्हा तिकडनं उतरायला लागेल काय. चल बघू.
डेली वाटतं संडेला अशी पब्लिक असते. हां, सगळ्यांनी तर एन्जॉय केलंच पाहिजे. ते बापरे, तिकडे पण फुल भरले आहे. हा कुठून निघणार आहे? ये चल ये. आजची ट्रॅफिक खतरनाक आहे, पण काही पण बोल. ओ भाई हात दुखले. जेव्हा फास्ट चालवतो ना तेव्हा काहीच नाही, आणि जेव्हा स्लो चालवतो ना तेव्हा पूर्ण लोड हातावर येतो. आणि जेव्हा स्पीडला असते ना तेव्हा लोड आहे ना मागे खेचतं, म्हणजे मागे राहतं ना, तर एवढं वाटत नाही काही. कुठं राहिला? काय माहिती खाली उतरावायला जागा आहे का नाही. A few moments later. तर काय अशी जागा पाहिजे भाई एंट्री मारायला. अशी जागा असते ना तर काही वाटत नाही. हा काय जागा आहे रे. मस्त. कुठे थांबूया? ओहो, काय जागा आहे भाई, एक नंबर. इकडे पण गाठेल ना गाडी. ओहो, चल उतर. तर गाईज बघू शकता आमचा हा लाईनअप. जरा भाईला व्हिडिओ दाखव. हां, होतं आहे ना रेकॉर्डिंग. घे होते रेकॉर्डिंग होते बरोबर. तर किती ऑलमोस्ट वर्ष, त्याची पण गाडी आता वर्ष होईल दिवाळीत. माझी तर जूनमध्ये झालं. जूनमध्ये म्हणजे किती 27ला वाटतं 2 वर्ष दिसते. नवीनच मस्त ठेवली आहे तशी. तर हा आजचा आमचा लाईनअप तर बीचवरचा. तर बोललो जाऊ बघू. आता जरा दोघांचा पण व्हिडिओ काढतो, मग त्याला कोलॅबरेशन करून इंस्टाला तुम्ही बघाच. 390 ॲन्वेन्यू पाष्टे म्हणून दोघांचं म्हणजे माझं इंस्टाग्राम ID. माझं तर आहेच इकडे, पण दाखवतं. पण वाटतं भारी, जरा बघायला पण मजा येते. पब्लिक तर येडेच झाले. पब्लिक रिॲक्शन पण खूप भेटलं आम्हाला. तर बघूया, जाऊया जरा व्हिडिओ काढूया, मग तुम्हाला भेटतो मी. लोरी जाके मारे मन में तो झलकाई तू, मिठी सी चाशनी बुला के मन ने भाभी को. सावरी सी सूरत जो तने तड़पाए रे, ठुमक ठुमक मटके बिल्लोरी शर्माए रे. चाले चलाते हो झलक तो है दिखे यूं, झूमे जो मगन हो के वो लगे यूं. 1 hour later. तर गाईज बघू शकता आम्हाला खूप उशीर झाला आहे, आणि आमचं फायनली थोडं खायला मागवलेलं ते खाऊन झालं. वाजले 9:30. 7:30पर्यंत आम्ही फुल शूटच केला. त्याची गाडी आणि माझी गाडी जरा बोलतात ना इंस्टाला रील टाकायचे आहेत ना, त्याप्रमाणे आम्ही शूट केलं. तर आता झालं आहे. ब्लॉगमध्ये असं काय आहे नाही, पण आता एंड करायचं वेळच झाली आहे. पण बघू आता एंड तर करायचंच, आपण कशाने एंड करू. तेच बीच साईड आता कोण थोडा माहोल खाली झालं. तर आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर कराच. भाईची 200, माझं सगळं त्या हिशोबात. तर भेटूया आपण पुढे कुठल्या ब्लॉगला, आता काय माहिती नाही. त्या ब्लॉगला भेटूया आपण.
तर बघू शिपवर बोलतात आहे खूप जण, भाई तू जातो शिपला, शिपचे पण ब्लॉग काढत राहा. तर ते पण काढूयाच. तोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट कराच, एवढंच सांगेल मी तुम्हाला. मला सपोर्ट करत राहा, कारण का तुमचा सपोर्ट असेल तर मी पुढे जाईल, नाही ते काय वाटत नाही. तर आपण भेटूया आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता जातो घरी. घरचा काय ब्लॉग काढता येणार नाही, थोडा स्पीडने जातील, कारण का वाजल्या 9:30 जास्तच झालं. तर बाय बाय गाईस, टेक केअर. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. चला.